जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे नारळी पौर्णिमेसाठी थोड्या वेगळ्या पद्धतीने केलेला नारळी भात। त्यासाठी लागणारे साहित्य, थोड्या वेगळ्या पद्धतीने नारळी भात बनवित आहे। 1 वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 20 ते 25 मिनिटे भिजत ठेवले। 1 वाटी ओल्या नारळाचा खोबरा किस, 2 वाट्या गरम दूध, ड्राय फ्रूट, जायफळ, दालचिनीचा छोटा तुकडा, 2 लवंग, थोडी केशर, 4 इलायची, तूप। नारळी भातामध्ये देशी खांडचा वापर करणार आहे। हा साखरचाच प्रकार आहे, केमिकल फ्री राहते। दुधात भिजवलेला केशरी फूड कलर। आता नारळी भात बनविणार, त्यासाठी 2 चमचे तूप, 2 लवंग, छोटा दालचिनी तुकडा, थोडं तुपावर परतून घ्यायचे। यामध्ये 20 ते 25 मिनिटे भिजवलेला बासमती तांदूळ तुपावर हलक्या हाताने परतून घ्यायचे। तांदूळ भिजवलेला असल्यामुळे तुटू शकतो। नारळी भातासाठी तुम्ही रोजच्या वापरातील कुठलाही तांदूळ घेऊ शकता। नारळी भात मी दुधामध्ये बनवित आहे। 2 वाट्या गरम दूध, ज्या वाटीने तांदूळ घेतला त्याच वाटीने दूध घेतले, मिक्स करून घेते। दुधात भिजवलेला फूड कलर, दुधात भिजवलेला केशर मिक्स करते। कुकरच्या झाकणाला आतून इथे शिट्टीच्या तिथे थोडं तेल लावा, म्हणजे शिट्टी होताना दूध किंवा पाणी वर येणार नाही। झाकण लावून कुकरची 1 शिट्टी होऊ द्यायची। 1 शिट्टीमध्ये भात व्यवस्थित शिजतो। 1 शिट्टी झालेली आहे, कुकर थंड होऊ देते। कुकर थंड झालेला आहे। एका ताटात भात काढून थंड होऊ देते। तोपर्यंत एका कढईमध्ये 1 चमचा तूप, 10 ते 12 काजू हलक्या सोनेरी रंगावर तळून घेते। असे सोनेरी झाले की काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये बदामचे उभे काप करून घेतले, ते तळून घेते। असे सोनेरी। 1 चमचा तूप टाकून 1 वाटी ओल्या नारळाचा किस परतून घेते। मी ओलं नारळ किसून घेतलं, तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। फूड कलर जो तांदूळ शिजविताना टाकला त्यातीलच थोडा फूड कलर यात टाकते। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकला तरी चालते। यामध्ये 1 वाटी देशी खांड चवीला कमी गोड राहते, म्हणून 1 वाटी तांदूळला 1 वाटी देशी खांड टाकते। मिक्स करून घेते। इलायची पावडर, थोडं जायफळ, गोड पदार्थामध्ये जायफळ खूप छान लागते। मिक्स करते। तळलेले ड्राय फ्रूट सर्व मिक्स करते। भात थंड झालेला आहे, यामध्ये भात टाकून हळूवार मिक्स करते। अगदी हळूवार मिक्स करा। येणाऱ्या नारळी पौर्णिमेला नारळी भात या पद्धतीने बनवून बघा, खूप छान चवदार बनतो। तुम्हाला गोड कमी पाहिजे असेल तर देशी खांड कमी टाका। 1 मिनिट कमी फ्लेमवर होऊ देते। 1 मिनिट झालेला आहे, नारळी भात तयार आहे। दुधामध्ये शिजविल्यामुळे देशी खांड साखर टाकल्यामुळे खूप छान चव आलेली आहे। नारळी भात सर्वांनाच आवडतो। नारळी पौर्णिमा आली की नारळी भाताची आठवण येते। छान मऊ लुसलुशीत नारळी भात झालेला आहे। आजची माझी रेसिपी आवडली असेलच
प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन.